पिंजरा पिंजरा रे वीर दादा आला या चला वेलकम तर व्यवस्थित पार पडलं। आनंदी अगं काय करतेस? चल लवकर बाहेर भराडी मंडळी आलेत। नारायणी ऐक ना, मला ना म्हणजे माझ्या मनावर खूप दडपण आलंय, मला खूप भीती वाटते। लग्नाच्या दिवशी प्रत्येक मुलीला असंच दडपण येतं आणि तुला माहितीये का, ते वीर पेक्षा कबीरच जास्त नटून थटून आलाय। अगं नटणारच ना। आनंदी तू खूप भोळी आहेस ग। अगं तुला लक्षात कसं येत नाहीये, कबीर तुझ्यावर लाईन मारतो। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। पूजा आटोपलेली आहे, तरी अंतरपाठ लवकरात लवकर घेऊन या। मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे, मुलीला लवकरात लवकर घेऊन या। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं तेउरां लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोरांजन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान सावधान। काय होतंय? काका मला गरगरल्यासारखं होतंय। हे बघ नारा, आज झाली नाटकं, उगाच लग्नात तमाशा नको। कोणी विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर। काय चाललंय? कसली नाटकं करतेस तू? मी तुला बजावलं होतं, आपण हे लग्न आता थांबवू शकत नाहीयो, त्यामुळे लग्नात कुठलाही घोळ घालू नको। तुला कळत कसं नाही ग? आता काहीतरी करून बसलीस तर पुढे जाऊन आपण काहीही करू शकणार नाही। मम्मा मी मुद्दाम करत नाहीये, मला खरंच त्रास होतोय, जळजळतंय माझ्या पोटात। तुला कसला त्रास होतोय मला चांगलंच माहितीये। तुझ्याच्याने त्या पोरीचं सुख बघवत नाहीये। मग खरंच माझ्या पोटात मळमळतंय, उलटी आल्यासारखं होतंय मला। तुला कळत कसं नाही नारायणी? लक्ष्मी परे गृहं स्मरामि वधूवर्यो शुभं भवतु सावधान। हार घाला। अरे हळू ना। अरे पांढऱ्या, काय करतोस काय? त्या कान हळू पिळ की। त्या कान पिळतोस का भातावर पिळतोस लिंबू? हळू हळू पंढऱ्या, आहे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। तुझ्या बहिणीला मी सुखात ठेवणार आहे, सिरियसली। हा कान तुझ्या सुखासाठी नाही, माझ्या सुखासाठी पिळाय, कळलं का? तू तिला कितीही त्रास दे, काहीही कर, पण परत तिला इकडे पाठवू नकोस रे। नारायणी नारायणी अगं काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? माहित नाही, मला सकाळपासून गरगरल्यासारखं होतंय। थांब, पिंजरा